आरसीबीच्या सत्कार सोहळ्यापूर्वी बंगळुरूमध्ये दुर्घटना। चिन्नस्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू तर 300हून अधिक जण जखमी। गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर चेंगराचेंगरी। कर्नाटक विधानभवन परिसरात आरसीबीच्या खेळाडूंचा सत्कार। एकीकडे चाहत्यांचा मृत्यू तर दुसरीकडे विजयाचा जल्लोष। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार। आरसीबीच्या सेलिब्रेशनसाठी अख्खं बंगळुरू हाऊसफुल। चेंगराचेंगरीच्या घटनास्थळी चपलांचा खच, काही जण झाडांवर तर काही जण स्टेडियमच्या भिंतीवर आणि बसवर चढले। बंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल आम्हाला दुःख। प्रत्येकाची सुरक्षितता आणि कल्याण आमच्यासाठी महत्त्वाचं। मृतांच्या कुटुंबांप्रती आमच्या संवेदना। आरसीबीकडून अधिकृत निवेदन जारी। स्टेडियमची क्षमता 35,000ची होती, मात्र 2 ते 3 लाख लोक आल्याने चेंगराचेंगरी। गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना सांभाळायला जमलं नाही। बंगळुरू आरसीबी चाहते। मृत्यूप्रकरणी कर्नाटक सरकारची दिलगिरी। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत तर जखमींना मोफत उपचार देणार। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची माहिती। बंगळुरूमधील दुर्घटना अत्यंत दुःखद। जखमींनी लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करतो। पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही शोक व्यक्त। शिंदेच्या मंत्र्यांकडून अजितदादांच्या तक्रारीचा सिलसिला कायम। विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची शिंदेंकडे खतखत तर निधी मंजुरीवर माझ्यासह मुख्यमंत्री फडणवीसांची स्वाक्षरी। मग एकट्या माझ्यावरच का, अजित पवारांचं मत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार शिंदेच्या संपर्कात। संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। तर आउटगोईंग थांबवण्यासाठी ठाकरेंकडून प्रयत्नही सुरू। हिंदी सक्ती नसल्याचा अध्यादेश अजून का नाही? राज ठाकरेंचे शिक्षण मंत्री दादा भुसेंना खरमरीत पत्र। हिंदीची पुस्तकं छापण्यावरून दिला निर्वाणीचा इशारा। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन। मुंबई ते नागपूर 701 किलोमीटरचा महामार्ग तयार। एमएसआरडीसी व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांची माहिती। आरोपी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल असतानाही शस्त्र परवाना। गुन्ह्याची माहिती पोलिसांनी गृह विभागापासून लपवली। तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटलांसमोर झालेल्या सुनावणीत परवाना देण्यास मान्यता। लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला आज पावसाचा येलो अलर्ट। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। 1 ऑक्टोबर 2026 आणि 1 मार्च 2027 मध्ये 2 टप्प्यात जनगणनेसह जातनिहाय जनगणना होणार। 2026 मध्ये लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड या राज्यात प्रथम टप्पा पार पडणार।